कळवण तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 181 बोगस लाभार्थ्यांची नावे आढळून आली असून हे लाभार्थी बांगलादेशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यास भेट देत तातडीने चौकशीची मागणी केली आहे। किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। बांगलादेशी घुसखोरीचा आणि सरकारी योजनांचा गैरवापर रोखणे अत्यावश्यक आहे। ग्रामस्थांची सतर्कता आणि आठवडाभराच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला। या 181 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला, मात्र याबाबत शंका निर्माण झाल्यानंतर पुढील हप्ते तत्काळ रोखण्यात आले। तहसीलदारांनी या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचे मान्य केले असून पोलिसांनीही गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे। सुरुवातीच्या तपासात या लाभार्थ्यांची बँक खाती बांगलादेशच्या सीमेलगत असलेल्या गावांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे। हे प्रकरण केवळ एकाच योजनेपुरते मर्यादित आहे की अन्य योजनांमध्ये असे घडले आहे याचा सखोल तपास सुरू आहे। गरज पडल्यास केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि सायबर सेलची मदत घेणार आहे। भादवंत गावातील जागरूक ग्रामस्थांनी हा प्रकार लक्षात आणून दिला, यामुळे हा घोटाळा वेळेत उघड झाला। मालेगाव जन्मदाखला घोटाळ्यासारखाच हा प्रकार मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता दर्शवतो। पोलीस आणि प्रशासन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून सत्य बाहेर काढण्यासाठी सज्ज झाले आहेत। या प्रकरणाची पुढील तपास सुरू असून अजूनही काही बोगस लाभार्थ्यांची नावे यादीत असण्याची शक्यता आहे। प्रशासनाच्या दक्षतेमुळे पुढील आर्थिक नुकसान टाळले गेले असले तरी हा संपूर्ण रॅकेट शोधण्यासाठी अधिक गहन तपास करण्याची गरज आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेशी घुसले अशी माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी दिली। गेल्या 8 दिवसात हे कन्फर्म झालं की ही गोष्ट खरी आहे। हे 181 लोकांना पैसे गेले। तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारनी त्याच्या संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे। त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाली म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत। पण हे 81 लोक कोण? कारण की थोडं संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत। म्हणजे बांगलादेशची लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव रजिस्टर्ड करून घेऊन पैसे खातात। या एक योजनेत सापडलं, दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केलं आहे। त्यात तहसीलदार आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार। हे 81 लोक हे कोण, कोणी अकाउंट उघडले, बँक अकाउंट कुठले, त्यात काय काय व्यवहार झाले आहेत, त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊ। भादरण आपलं गाव असं पत्ता दिला। ही गोष्ट बाहेर ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे, कारण की यांना आता पैसे जात नव्हते, पैसे सुरुवातीचे गेले पण नावं यादीत आहे अजूनपर्यंत। आता किसान कार्ड बनवतोय, त्यासाठी तहसीलदारने जे याद्या दिल्या त्यात 181 लोकांची नावं भादरण गावात ते राहतात म्हणून हे सगळं बाहेर आलं। तर तुम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार केलाय की चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार? हे गुन्हा तर दाखल होणारच, कारण की चौकशी गेल्या 8-10 दिवसात झाले। तहसीलदारने मान्यच केलं। आता तहसीलदार म्हणजे त्या तिथे जे कृषी विभागात मीटिंग झाली त्यात त्यांनी कबूल केलं की गुन्हा झालेला आहे, याच्यावर कारवाई व्हायला हवी। सर, मग ही बांगलादेशी ही जी नावं आहे हे 181 चे 81 नाव, अब्दुल, इस्माईल, जमील, जमीर, हे सगळे मुस्लिम आहे आणि बांगलादेशी नावं दिसतात। आणि जसं मी सांगितलं की काही बँक अकाउंट चेक करायचा प्रयत्न केला तर ते बांगलादेश बॉर्डरचे पश्चिम बंगालचे बँक अकाउंट दिसतात। आणि येण्याचा उद्देश हा आहे, हे इथे आता ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे बाहेर आलं। हे दुसरीकडे असेल तर माहित नाही आहे
पण असूही शकते. जसं जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर मालेगावची आली होती, पण आता लक्षात आलं की विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता प्रचाराच्या दरम्यान 2 लाख लोकांनी बोगस अर्ज केले, म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला. तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार, आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ, काय बाहेर येते पाहू. मग अधिकाऱ्यांवर सर काय करायचं? आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलं आहे. हे तक्रार मादी घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदारतर्फे तो वेगळा मुद्दा आहे. चौकशीत माझ्याकडची जे मला भीती वाटते ती सगळी सांगितलेली आहेत. आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी जर तिथली मदत लागली म्हणून मी त्यांना हेही मान्य केले की रिझर्व्ह बँक, केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळून देऊ. त्यात कोणी अधिकारी होता की नाही, हे अकाउंट कसे उघडण्यात आले, कुठून उघडण्यात आले, एकाच वेळी उघडले गेले की काय, हे सगळं चौकशीत यांना सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार, आम्ही देऊ. साहेब, देवळ्याच्या बांगलादेशी महिला अवैध राहत होती देवळ्याला, तर त्याच्यात काय कारवाई केली? त्याच्यात का अटक झालेली नाही आरोपीला अजून? आज बांगलादेशची विषयावर आणि जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय त्यासाठी 4 वाजता मी नाशिक आयजींना भेटणार आहे, त्यावेळी याची. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण.